हाय नमस्कार सर्वांना, शुभ सायंकाळ. तर आम्ही करणार आहोत आंब्याचा आमरस. तर मुलगीने आणलेले आहेत आंबे एकदाच धुतलेले आहेत. मी खोटं सांगणार नाही, व 10-15 वेळा धुतलं मी आंबे. मी याव केलं त्याव केलं असं काही सांगणार नाही. तर हे बघा किती मोठे मोठे आंबे आणलेले आहेत. अगं पाटील मॅडमनी सजेस्ट केलेले ते आंब्यांचं आणि 250 रुपये डझन. 250 रुपये डझन आणलेले आहेत आंबे. तर आता कपिल तीर्थातून आणलेत, कपिल तीर्थातून. तर चला आता मी तुम्हाला दाखवते. मला एकतर का नाही त्या बायका बघा आता बऱ्याच ठिकाणी असं सांगतात बघा, मी 4 वेळा धुतलं 5 वेळा धुतलं, हे असलं काय आपल्याला जमत नाही बघा. मला पण तिला काय पाहिजे तुला? आंब्याची थोडीशी टेस्ट पाहिजे. तुला नको काय वेळ कैवल्याने घेतलेलं आहे कलिंगड घेतले कलिंगड. तर हे बघा अशी छान पैकी आता साल काढून घ्यायची. काय काय लोक नाही का ते आपण पुरण बारीक करतो ना त्या चाळणीवरती बरीच लोक म्हणजे आमरस तयार करतात. मी आपलं चाकूने काढणार आहे. चाकूने छानपैकी काढणार मग मिक्सरला फिरवणार. तुला वेळ झाला मग थोडस कलिंगड कैवल्याला दिले ते आपण हे राहिले थंड करायला ठेव. काही म्हणू पण शकत नाही. हे मग मी दे ना तुम्हाला जरा एवढं थोडंच दे ना टेस्टला. आंबा असा पदार्थ आहे ना की तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. तरी बघा असं छोट्या कापा ते खाऊन बघ छान आहे. पटकन धर हे धर पटकन आवर धर पटकन. तिकडं झालं माझ्या काढतं काहीतरी. मस्त आहे मम्मी खाऊ ना. परवा फसले तसे यावेळी नाही फसले. तुम्हाला आंबरस केल्यानंतर दाखवते. माझ्या पण तोंडाला पाणी सुटलेलं आहे. कुणाच्याही तोंडाला पाणी सुटणार आंबा म्हणलं की, कारण आंबा हा सगळ्यांचाच आवडता पदार्थ आहे. फळ आहे फळ. तू खाऊन एकदम फ्रेश असं बघा. सुटलं का तोंडाला पाणी? सुटलंच नसणार. वाव, वाट कुठली बघताय मग? या कैवल्य पण वाव म्हणतोय बघा.